पावसाळा सुरू झाला की शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आहारामध्ये बदल करावा लागतो जेणेकरून योग्य असं पोषण आपल्या शरीराला मिळेल. अशावेळी पौष्टिक, ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाणं गरजेचं असतं. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स लाडू. अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे हे लाडू मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. अजिबात साखरेचा वापर न करता हे लाडू आपण तयार करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा चविष्ट व पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया या पौष्टिक आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट्स लाडूंच्या रेसिपीला. सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी आपण सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत, म्हणजे आपले लाडू बराच काळ खराब होत नाहीत. त्यासाठी इथे मी कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये सर्वात आधी मी 1 कप शेंगदाणे घालणार आहे. लाडू तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे घरातील छोटी, मोठी वाटी किंवा कपाचा वापर करू शकता. शेंगदाणे मध्यम आचेवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आपण मुठभर शेंगदाणे रोजच्या आहारामध्ये ठेवले तर वजन कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये भरपूर खनिज आणि फायबर असल्यामुळे आजाराशी लढण्याची क्षमता शरीरात वाढली जाते. इथे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि शेंगदाणे आपले छान भाजले गेले आहेत. खूप जास्त भाजायचे नाहीत. बघा, सहज अशी साल निघाली पाहिजे इतपत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे लगेचच मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करायचे आहेत. त्यानंतर मी इथे अर्धा कप सफेद तीळ घालणार आहे. सफेद तीळसुद्धा आपल्याला छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तिळामधील कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारली जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर एखादा आजार झाला तर त्यापासून लढण्याची देखील क्षमता मिळते. त्याचबरोबर कॅल्शियम असतं. हाडे, सांधेदुखी यामध्ये देखील आराम पडतो. 2 ते 3 मिनटामध्ये मंद आचेवर तीळ असे भाजल्यावर तीळ छान असे तडतडायला लागलेत आणि असे कुरकुरीत झाले की लगेचच गॅस बंद करून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहेत. आता सारख्याच कढईत अर्धा कप भरून बदाम आणि अर्धा कप भरून काजू एकत्रच भाजायला घ्यायचे. भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही. हे फार भाजायचे नाही. 2 ते 3 मिनटात आपल्याला फक्त मॉइश्चर जाईपर्यंत भाजायचे आहेत. सर्व जिन्नस आपण असे थोडे थोडे भाजून घेतोय, म्हणजे ते भरपूर काळ टिकले जातात, खराब होत नाहीत. काजू आणि बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते एकत्रित खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, पचनशक्तीसुद्धा सुधारते. इथे 2 ते 3 मिनटं मी मंद आचेवर छान असे काजू, बदाम भाजून घेतले आहेत. आता मी हे काढून घेणार आहे. त्यानंतर अर्धा कप भरून अक्रोडचे तुकडे घालणार आहे. असे तुकडे केल्यामुळे अक्रोड छान भाजला जातो. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात पोषक गुणधर्म असतात, जसे की लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सेलेनियम, तांबे, प्रथिनं. अक्रोडमध्ये असलेल्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे स्मरणशक्ती, एकाग्रता सुधारण्यास मदत होते. इथे अक्रोडसुद्धा मंद आचेवर त्यातला ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. भाजून झाला की थंड करायला बाजूला ठेवायचा. आता कढईमध्ये मी अर्धा कप मगज बिया किंवा टरबूजच्या बिया घेतलेल्या आहेत. या बिया अत्यंत पौष्टिक असतात. यामध्ये जे काही घटक असतात त्यामुळे हृदय, रक्ताच्या गुठळ्या, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरामधील खराब कोलेस्ट्रॉल असतं ते देखील कमी होण्यास मगजमुळे मदत होते. मगज बियासुद्धा आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायच्या आहेत. जसजशा या बिया भाजल्या जातात तशा त्या छान फुलायला लागतात. 2-3 मिनटातच बघा, बिया आपल्याला थोड्याशा फुटलेल्या दिसतात, तडतडायला लागतात, तर लगेचच काढून घ्यायच्या. हलकासा रंग बदलला जातो आणि अशा छान फुलल्या गेल्या की लगेचच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर कढईमध्ये मी अर्धा कप पंपकिन सीड्स किंवा भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. या बिया अत्यंत पौष्टिक असतात. या बियामध्ये असलेल्या झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच ओमेगा 3 फॅट्स आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच या बियांमध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचा तुकतुकीत होते आणि केस गळण्याची समस्या कमी होते. शिवाय रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी या बियांचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. अगदी 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर थंड करायला काढून घेऊ. आता सेम कढईमध्ये मी मखाना भाजून घेणार आहे. इथे मी मेजरमेंट कपचा वापर करून 6 कप एवढे मखाने घालणार आहे आणि वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम होतील. वजनाला खूप हलके असले तरी मखाण्यामध्ये विविध प्रकारच्या जीवनसत्वासोबत भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे टाईप 2 मधुमेह असणाऱ्या लोकांनी मखाने आवर्जून खावेत. मूठभर मखाण्यांच्या सेवनाने टाईप 2 मधुमेहामध्ये आराम मिळतो. आता हे मखाणे सतत असे परतवून मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं भाजायचे. जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत ते भाजायचे आहेत. इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. मंद आचेवर मखाणे भाजून घेतले आहेत. हे बघा, हाताने असे लगेचच तुटले जातात. आता हे भाजलेले मखाणेसुद्धा मी एका ताटामध्ये थंड करून घेणार आहे. आता 2 कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते आपण भाजून घ्यायचं. सुकं खोबरं रोज थोडं थोडं आपण चावून खाल्लं तर रोगप्रतिकारशक्ती आपली वाढली जाते. बऱ्याच लाडूंमध्ये सुकं खोबऱ्याचा हा वापर केला जातो. सुकं खोबरं रोज खाल्ल्यामुळे संसर्गजन्य आजार दूर होण्यास मदत होते आणि त्वचेचा पोतसुद्धा सुधारला जातो. 2 ते 3 मिनिटातच बघा, सुक्या खोबऱ्याला छान सोनेरी रंग आला आहे. चांगलं कुरकुरीत होईपर्यंत सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फार काळपट करायचं नाही. आता सुकं खोबरं भाजून झालं की आपल्याला लगेचच एका वेगळ्या ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 3 मोठे चमचे साजूक तूप घेणार आहे आणि थोडंसं तूप वितळलं, गरम झालं की थोडे काळे आणि थोडे सफेद एकत्र मिळून अर्धा कप बेदाणे किंवा मनुके घालणार आहे. बेदाणेसुद्धा आपल्याला या तुपामध्ये हलकेसे मंद आचेवर छान फुलेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. बेदाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे जॉईंट पेन, मसल पेन कमी होतं. बेदाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण होतं. 2 ते 3 मिनिटात तुपामध्ये छान असे बेदाणे फुलायला सुरुवात झाली आहे आणि गरगरीत फुगले की असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मगाशी जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलं होतं ते सुद्धा आपण तुपामध्ये भाजू शकतो, पण मला फार या लाडूमध्ये तूप वापरायचं नाही. सुरुवातीला घेतलेल्या 3 चमच्यांमध्येच हे लाडू तयार करायचे आहेत. आता ह्याच उरलेल्या तुपामध्ये मी 1 कप भरून खजूर घालणार आहे. बिया काढलेला खजूरच इथे मी वापरलेला आहे. कोणताही खजूर वापरू शकता. आता खजूर आपल्याला तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे, त्यामुळे लवकर लाडू खराब होत नाहीत. अगदी 2 ते 3 मिनिटं हा थोडासा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. खजूर खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला लगेचच ऊर्जा मिळते. हृदयासंबंधीचे आजार तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. 2 ते 3 मिनिटांनी खजूर हे छान परतवून घेतलेले आहेत आणि लगेचच आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि उरलेले जे तूप आहे ना, त्याचा वापर आपण पुढे लाडू वळण्यासाठी करणार आहोत. इथे मी सर्व भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. आता पूर्णपणे थंड झाले आहेत. सर्व मिक्स करून घेतले. आता हे सर्व एकत्रच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. फक्त मखाणा आणि सुकं खोबरं मी बाजूला ठेवलं आहे. एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस मी घालून घेणार आहे. मिक्सरचं भांडं थोडं छोटं आहे, त्यामुळे 2 बॅचमध्ये हे ड्रायफ्रूट बारीक करून घेणार आहे. मिक्सर सतत फिरवायचा नाही, पल्स मोडवर 2 ते 3 सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे. तयार केलेली पावडर एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे. थोडं सरबरीत असेल तरी नंतर आपल्याला हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचंच आहे. अशा पद्धतीने सर्व पावडर मी करून घेतली. आता भाजलेलं सुकं खोबरं मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तुम्ही हाताने सुद्धा चुरडून घालू शकता.
त्यानंतर भाजून घेतलेले मखाणे आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. मखाना मी फिरवले नव्हते कारण ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर तेल असतं, त्यामुळे ते रिलीज होऊ शकतं आणि मखाणे व्यवस्थित बारीक वाटले जाणार नाहीत. त्यामुळे मी मखाणे असे 2 वेगवेगळ्या बॅचमध्ये फिरवून घेतले आहेत. सर्व तयार केलेली मखाण्याची पावडर मी ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये मिक्स करून घेणार आहे. आता हे लाडू छान गोडसर होण्यासाठी मी इथे 1 कप किसलेला गूळ घालणार आहे. परंतु तुम्हाला जर गूळ घालायचा नसेल तर तुम्ही खजूरचं प्रमाण वाढवू शकता. 3 कप करू शकता किंवा तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे हे प्रमाण वाढवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर घालू शकता. यापैकी काहीही आवडत नसेल तर नाही घातलं, नुसतेच असे लाडू केले तरी चालू शकतं. हे सर्व साहित्य आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं करून पुन्हा वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान हे मिश्रण एकजीव होईल. लाडू देखील आपल्याला छान वळता येतील. पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे फार तेल सुटणार नाही आणि गुठळ्याही होणार नाहीत. हे बघा, मी थोडंसं मिश्रण मिक्सरमधून असं फिरवून घेतलं. असं सर्व मिश्रण मी थोडं थोडं करून फिरवून घेतलेलं आहे. आता हाताने हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते व्यवस्थित एकजीव होईल. आता इथे आपलं अजून मिश्रण थोडं कोरडं आहे. लाडू वळणार नाही तर मगाशी आपण खजूर तळल्यानंतर जे तूप उरलं होतं ते आपण संपूर्ण यात घालणार आहे. हाताने आपल्याला हे सर्व व्यवस्थित पिठामध्ये तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर फार कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे तूप तुम्ही वितळवून यात घालू शकता. परंतु मला लाडू फार तुपकट करायचे नाहीत. मी आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे. हे बघा, संपूर्ण तूप एकजीव करून घेतलेलं आहे. याचा लाडू करून बघते, पटकन वळला जातोय. दोन्ही हाताने सुद्धा लाडू बनवायची गरज नाही. आधी एका हाताने असं वळून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने फक्त गोल आकार द्यायचा आहे. झटपट आपले लाडू तयार होतात. पहिला लाडू बनवून घेतला आहे, फार वेळ लागला नाही. पहा, झटपट आपला लाडू तयार होतोय. अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि छायाच कुक टाईमला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीज लगेच पाहता येतील. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे लाडू 29 तयार झाले आहेत. तुम्ही छोटे लाडू बनवले तर ते 35 लाडू तयार होऊ शकतात. हा लाडू बघा, जेवढा सुंदर दिसतो ना तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे. खायला देखील चवदार लागतात. हा लाडू मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. पहा, किती टेक्स्चर रवाळ आलेलं आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार होतात. नक्की करून बघा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे लाडू बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून कळवा. फक्त एक लाडू खाल्ल्यामुळे लगेचच प्रतिकारशक्ती वाढणार नाही आहे, तर दररोज एक लाडू नेमाने खा. लहान मुलांनासुद्धा असा हा अर्धा लाडू रोज देऊ शकता. दिवसातून कधीही खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट, पौष्टिक आणि भरपूर टिप्ससह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.